लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आणि ज्या ताईला 1 रुपया पण अजून आला नाही त्या ताईसाठी आता आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बऱ्याच ताई म्हणत होत्या की आम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत। त्या ताईंसाठी एक महत्त्वाची अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तक्रार करायची आहे आपल्याला। बघा तुम्हाला ऍप मध्ये कशा स्वरूपात करायची आहे या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या या ठिकाणी दिसते तक्रार नोंदवलेली आहे अशा स्वरूपात तुम्हाला मेसेज येणार आहे आणि तुम्हाला 24 घंट्यामध्ये तुमची अडचण दूर होणार आहे। जर तुम्हाला आतापर्यंत 1 रुपया पण आला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा। सांगायची का सगळ्यांना माहिती। बघा हा दादा तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवीन घेऊन येतोय, दररोज तुमच्या प्रश्नाची उत्तर देत आहे। तर सगळ्यांना माहिती हवी असेल तर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव गाव सगळं लवकर लिहून पाठवा। तक्रार कशी नोंदवायची, ज्या ताईंना अजून 1,500चा हप्ता भेटला नसेल त्यांनी पण तक्रार नोंदवली तरी चालतंय आणि ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी ही तक्रार नोंदवायची आहे, म्हणजे नोंदवायची आहे। 100% तुम्हाला फायदा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे। सगळ्यात सुरुवातीला एक काम करायचं आहे। बघा हा तुमच्या समोर एक नंबर दिसतोय, या नंबरला तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचे। पहिली स्टेप सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे, वाटलं तर लिहून घ्या। पहिली सगळ्यात स्टेप असणार आहे तुम्हाला मी सांगत आहे तक्रार कशी नोंदवायची। तुम्हाला ऍप्लिकेशन वर जाऊन किंवा मोबाईल मध्ये व्हॉट्सअप वर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकतात। सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगत आहे, त्या स्टेप फॉलो करायच्या आहेत। बघा सगळ्यात सुरुवातीला हा जो नंबर आहे तो नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा। लाडकी बहीण योजना तक्रार निवारण असं नावाने सेव्ह करून ठेवायचं आहे। ते सेव्ह केल्यानंतर बघा अशा स्वरूपात व्हॉट्सअप वर जायचंय। व्हॉट्सअप वर गेल्यानंतर ज्या नंबरला तुम्ही नाव सेव्ह केलंय तो नंबर उघडायचाय। त्या नंबरवर हॅलो असं स्वरूपात हाय अशा स्वरूपात पाठवायचंय। हॅलो हाय तुम्हाला जे पाठवायचंय, नमस्कार पाठवा, काही पाठवा। ते पाठवल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा मेसेज येईल बघा। आणि एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, चुका करू नका। ज्या नंबरवरून तुम्ही फॉर्म भरलाय, परत रिपीट करतोय, ज्या नंबरवरून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच नंबरवरून त्याच व्हॉट्सअप वरून तुम्हाला अशा स्वरूपात हा तक्रार नोंदवायची आहे। अशा स्वरूपात तक्रार नोंदवून तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळवायचं आहे। तर लक्षात घ्या तुम्ही ज्या नंबरवरून फॉर्म भरलाय त्याच नंबरवरून तुम्हाला व्हॉट्सअप वरून मेसेज पाठवायचा आहे। कुणाला मेसेज पाठवायचा आहे? या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे। आता नेमकं काय होणार आहे, कशा स्टेप्स असणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। चला पुढचा आपण या ठिकाणी बघूया। या नंबरवर तुम्ही हायचा मेसेज पाठवला, पहिली स्टेप। दुसऱ्या स्टेप मध्ये बघा तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं इथे लिहून येईल, नाव येईल, नमस्कार वगैरे तुमचं नाव या ठिकाणी येईल। त्यामध्ये त्या ऍप मध्ये तुमची ते स्वागत करतील। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल भाषा निवडा। जर तुम्हाला मराठी भाषेत येत असेल मराठी निवडा, जर तुम्हाला हिंदी बोलायचं असेल हिंदी निवडा, आणि जर तुम्हाला इंग्लिश निवडायचं असेल, कुणी इंग्लिश ताई असतील तर इंग्लिश पण निवडायचं आहे। तिन्ही भाषामध्ये तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकतात। एक लक्षात घ्या, जर तुम्ही मराठी बोलत असाल तर मराठीमध्ये हे बघा मराठी बटनावर क्लिक करायचं। मराठी बटनावर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळात तुम्हाला परत रिप्लाय येईल की बाबा तुम्ही मराठी भाषा निवडली आहे। बघा ही झाली दुसरी स्टेप। आतापर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खूप महत्त्वाची स्टेप तुम्हाला सांगत आहे। अशा स्वरूपात माहिती देणारा आपलं एकमेव चॅनल आहे। बघा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। ज्या ताईंनी बघा भरपूर सारे मला कमेंट आल्या की दादा मला पैसे आले नाहीत, दादा मला पैसे आले नाहीत, 1 रुपया पण आला नाही, 1 रुपया पण आला नाही, किती ताईंना पैसे आले, आम्हाला अजून 1 रुपया आला नाही। तर तुमच्यासाठी दररोज काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येतोय। प्रत्येक अडचण तुमची सोडवायचा प्रयत्न करतोय, शांत बसलो नाही, प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासाठी लढत आहे। बघा ताईंनो सकाळपासून मी या गोष्टी शोधत होतो की तुम्हाला तक्रार कशा नोंदवायच्या। ऍप वर जाऊन पण नोंदवू शकतात, व्हॉट्सअप वर सोप्या पद्धतीने पण नोंदवू शकतात। चला पुढे बघा, तुम्ही मराठी या ठिकाणी निवडला आहे। मराठी निवडल्यानंतर बघा तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद। आता यापुढे तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे।
तिसरी स्टेप काय करायची, तुमचा विभाग निवडायचा आहे. विभाग म्हणजे काय, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तो जिल्हा कोणत्या विभागात आहे. समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही असताल एक बीड जिल्ह्याचे. बीड जिल्हा कुठे आहे, मराठवाड्यामध्ये. मग मराठवाडा त्या ठिकाणी विभाग निवडायचा. किंवा तुम्ही जर असताल समजा कुठे असताल, कोल्हापूरला असताल, कोल्हापूर कोणत्या विभागात आला, पुणे विभागात आला, तर पुणे निवडायचे. तर अशा स्वरूपात तुमचा विभाग या ठिकाणी निवडायचा आहे. जसं की तुम्हाला विभागवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळे विभाग येतील. नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, पुणे विभाग असेल, कोकण विभाग असेल. जो तुमचा विभाग आहे तो विभाग या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे जो तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा विभाग निवडायचा आहे. विभाग निवडायचा ही झाली चौथी स्टेप. आता पाचव्या स्टेप मध्ये काय करायचंय तुम्हाला, आता विभाग निवडला. विभाग निवडल्यानंतर तुम्ही त्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे, जसं की मी पुणे विभाग निवडलाय, पुण्यामध्ये मी आहे सध्या म्हणून मी पुणे विभाग निवडला. पुण्यामध्ये कुठे आहे ते, पुणे विभागामध्ये कुठे राहतोय, परत पुण्यामध्ये राहतोय. मग कोणी कोणी सांगलीला राहत असतील, कोणी कोल्हापूरला राहत असतील, तर त्यानुसार तुम्ही इथं निवडू शकता. जसं की मी इथं पुण्याला बघा या बटनावर क्लिक केलं, पुणे बटनावर क्लिक केल्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही आहात हे त्या ठिकाणी समजलं. आता पाचवी स्टेप झाली. सहाव्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात. बघा लाडकी बहीण योजनेसारख्या अजून भरपूर योजनांमध्ये पण तुम्हाला समस्या निवारण होत आहे. त्याच्यामुळे पुरुषांनी बघा, जे लाडका भाऊ योजना असेल त्यांनी पण या ठिकाणी तुम्ही पुरुष निवडून या ठिकाणी समस्या नोंदवू शकतात. पण लाडक्या बहिणीसाठी पण निवडतात म्हणून स्त्री या ठिकाणी काय करा, तुम्ही स्त्री नावाने काय करा, या बटनावर क्लिक करा. स्त्री बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे जायचंय, तुमचं वय विचारलं जाईल, तुम्ही किती वयाच्या आहात. तुमचं वय समजा एक 20-25च्या पुढे असेल, 30च्या रेंजमध्ये असेल, तर त्या ज्या रेंजमध्ये तुमचं वय आहे त्या रेंजनुसार तुम्ही तिथं निवडायचं. जसं की 29 ते 34 माझं वय आता जसं आहे तशानुसार मी या ठिकाणी निवडलंय. उदाहरणार्थ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तुमच्यानुसार, तुमच्या वयानुसार पण तुम्हाला निवडायचं आहे. चला, आतापर्यंत कोणाला काही अडचण आहे का, कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं आहे. प्रत्येक ताईने, ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी पण या ठिकाणी प्रोसेस करा. ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्यांनी तर करायचंच आहे, 100% करायचंय. कारण की तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या काही जर अडचणी झाल्या असतील, तुम्हाला फॉर्म नुसार काही प्रॉब्लेम झाले असतील, तर यानुसार तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे की तुमच्या फॉर्म मध्ये नेमका प्रॉब्लेम काय झालाय. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला तक्रार निवारण करायचं आहे. पुढचं बघा, आता तुम्ही या ठिकाणी निवडले, वय निवडले. आता तुम्हाला निवडायचं योजना निवडा. बघा या ठिकाणी दिले योजनेची निवड करा. म्हणजे तुम्ही कोणती योजनेसाठी निवडायचं आहे, तुम्हाला कोणत्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे किंवा तुमच्यात काय तक्रार कोणत्या योजनेची करायची. बघा लाडकी बहीण योजनेची पण तक्रार आहे, अन्नपूर्णा योजना आहे, युवा कार्य प्रशिक्षण आहे, बळीराजा मोफत वीज आहे, मुलींना मोफत शिक्षण आहे, शेतकरी योजना आहे. अशा भरपूर साऱ्या योजना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. त्या कोणत्या पण एका योजनेला तुम्ही क्लिक करू शकता. पण आता आपण लाडक्या बहिणीसाठी बोलतोय म्हणून लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. लाडक्या बहिणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याच्याबद्दल सगळी माहिती भेटेल. आता ऑलरेडी आपण फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर वाचू शकतात. किंवा पुढे नेक्स्ट वर जाऊन सिलेक्ट हेअर वर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट हेअर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल की तुम्हाला मदत हवी आहे का. यस, आपल्याला मदत हवी आहे म्हणून या मदत याच्यावर क्लिक करायचं आहे. मराठीमध्ये सांगतोय म्हणून हे सगळं मराठी दिसतंय, हिंदीमध्ये पण भेटू शकतंय, इंग्लिशमध्ये पण भेटू शकतंय. चला, पुढचं आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये बघायचं आहे तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय झालाय हे आता इथं सांगायचंय की बाबा तुम्हाला अर्जासाठी मदत पाहिजे का. तुम्ही जर अर्ज भरलाच नसेल तर त्या ताईंनी काय करायचंय, अर्जासाठी मदत पाहिजे याच्यावर क्लिक करायचंय. बघा कोणाकोणाला कागदपत्रे, बँक समस्या, कोणाकोणाचे जर पैसे कट झाले असतील, कोणाकोणाला काही प्रॉब्लेम आला असेल किंवा कोणाकोणाचं आधार कार्ड सेटिंग होत नसेल तर त्यांच्यासाठी कागदपत्र आणि बँक समस्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मंजुरी संदेश समस्या म्हणजे कोणाकोणाला अप्रूव्हचा मेसेज येत नसेल, पेंडिंगचा मेसेज येतोय सारखंच, तर त्या ताईंनी याच्यावर क्लिक करायचंय. बघा लाभ मिळत नाही, बघा ज्या ताईंना 1 रुपया पण अजून मिळाला नाही त्या ताईंनी काय करायचंय, लाभ मिळत नाही याच्यावर, या बटनावर क्लिक करायचंय. आणि पुढच्या पेमेंटची वाट पाहतायत किंवा याच्यावर पण तुम्ही क्लिक करू शकता. दोन्हीपैकी एक कोणतं पण तुम्ही निवडू शकता. अजून भरपूर सारे या ठिकाणी ऑप्शन आहेत. फॉर्म संबंधित समस्या आहे, ऍप
वेबसाईट समस्या आहे, अपंगासाठी मदत आहे, लाच पैसे मागितलेत का कोणी त्याच्याबद्दल आहे, किंवा इतर तुमच्या काही ज्या समस्या असतील त्या समस्येवर एक क्लिक करायचंय. तर आपल्याला काय समस्या आहे, सध्या लाभ मिळत नाही. 1,500 रुपयाचा हप्ता असेल किंवा 3,000 रुपयाचा हप्ता असेल, मिळत नसेल तर या बटनावर क्लिक करायचंय. या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला शेवटची स्टेप येईल. ही शेवटची स्टेप असणार आहे, त्याच्यामध्ये दिले तक्रार नोंदवली. त्याच्यामध्ये काय येणार आहे, शेवटची ही स्टेप येणं खूप गरजेचं आहे. ही स्टेप आल्यानंतर त्यांनी काय लिहिले बघा, आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू. म्हणजे लक्षात घ्या 24 घंट्यामध्ये, वर त्यांनी सांगितलेलं आहे त्या तक्रारीच्या वेळेस की आम्ही 24 घंट्यामध्ये तुम्हाला तुमच्या तक्रारीवर या ठिकाणी सोल्युशन म्हणजे उत्तर देणार आहोत. बघा लाडक्या ताईंनो, ज्यांना अजून पण पैसे भेटले नसतील त्यांच्यासाठी खूप खूप छान छान गोष्टी मी घेऊन येत आहे. किंवा आपण फक्त गप्प बसून राहायचं नाहीये की बाबा सर मला पैसे नाही देत, मग काय करायचे, दररोज व्हिडिओ बघतोय मी, दररोज मी तुमचे हे करतोय, लेक्चर बघतोय, किंवा खूप त्रास होतोय, किंवा इकडं मी फॉर्म भरलाय, तिकडे फॉर्म भरलाय, इकडे प्रॉब्लेम आहे, तिकडे प्रॉब्लेम आहे, ह्या ताईला पैसे भेटले, त्या ताईला पैसे भेटले, मला का पैसे भेटत नाहीत, मला का भेटत नाहीत, तिसरा टप्पा तर चालू झालाय, मलाच का पैसे भेटत नाहीत. यासाठीच, तुमच्या या सगळ्या प्रश्नासाठीच मी हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा लक्षात घ्या, आपल्याला गप्प बसायचंय का नाही, आपल्याला शांत बसायचंय का नाही, काही ना काहीतरी आपल्याला याच्यावर उत्तर काढावं लागतील. जसं की तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या की बाबा तुम्ही तक्रार नोंदवली तर 24 घंट्यात तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही जर वागलात, त्याच्यानुसार तुम्ही अपडेट केलं किंवा ते गोष्टी कंप्लीट केल्या तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये 100% पैसे भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, तुम्ही बघा एवढे सारे लाईव्ह आहेत, कमीत कमी दादासाठी बघा खूप छान स्वरूपाची माहिती दररोज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. लाईक करायचंय सगळ्यांनी. बघा इतक्या सारे ताई लाईव्ह आहेत, पट 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 लाईकचं बटन दाबायचं, सगळ्यांनी पट 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 लाईक टाकून द्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, कारण एवढी छान माहिती बघा तुमच्यासाठी दररोज घेऊन येतोय, दररोज अपडेट देतोय, सकाळ संध्याकाळ तुमचे प्रश्न सोडवतोय. लाडक्या ताईंनो, जोपर्यंत तुम्हाला पैसे भेटत नाही तोपर्यंत हा दादा तुमचे प्रश्न सोडवत राहणार आहे. त्याच्यामुळे काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायच्या आहे. तुमचं नाव, गाव सगळं टाका, उत्तर तुम्हाला भेटणार आहेत. इथेच थांबूया, भेटूया संध्याकाळी 7 वाजता प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.